क्षेत्रात कुरण विकास कार्यशाळेचे आयोजन। मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागातील ढाकणा परिक्षेत्रात क्षेत्र संचालक व्याघ्र प्रकल्प मेहकर अमरावती माननीय उपवन संरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर उपवन क्षेत्रात तसेच पुनर्वसित डोलार क्षेत्रात प्राध्यापक श्री जी.डी. मुरतकर सर ख्यातनाम गवत प्रजाती तज्ञ यांनी दिनांक 29 नोव्हेंबर 2020 रोजी वन भ्रमंती करून ढाकणा व तारुबांधा परिक्षेत्रातील सर्व वनपाल व वनरक्षक यांना गवत प्रजाती व कुरण विकास विषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। त्यामध्ये प्राचार्य श्री जी.डी. मुरतकर सर यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन करताना जंगलातील गवत हे तृणभक्षीय प्राण्यांसाठी जगण्याचे महत्त्वाचे साधन असते, तसेच त्यामुळे जीवन साखळी निरंतर चालू राहते। याशिवाय गवताळ कुरणे ही जलमृदा संधारणासाठीही तेवढीच महत्त्वाची आहे। कुरण विकासामुळे जैवविविधतेमध्ये सुद्धा भर पडते व निसर्ग समृद्ध होते। शिवाय प्राण्यांचे अधिवास व प्रजनन वाढ त्या अनुषंगाने कुरण विकास क्षेत्राचे अल्पकालीन व दीर्घकालीन आराखडा तसेच अंदाजपत्रक तयार करण्याबाबत वेगवेगळ्या खाद्य व अखाद्य तृण प्रजातींची ओळख, तृण प्रजातींचे निर्मूलन, गवत प्रजातीचे बी गोळा करताना घ्यावयाची काळजी, शेंगवर्गीय जंगली प्रजातींची ओळख व त्यांचे कुरण विकासाच्या दृष्टीने महत्त्व, कुरण विकास क्षेत्रासाठी योग्य गवत प्रजातींची निवड करून प्राण्यांचे अधिवास क्षेत्र कसे विकसित करावे याबाबत वन कर्मचाऱ्यांना अनमोल मार्गदर्शन केले। यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी देखील क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। तसेच सदर कुरण विकासामुळे वन्य तृणभक्षी प्राण्यांना जंगलातच मुबलक प्रमाणात खाद्य उपलब्ध झाल्यास त्यांचे जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या शेती क्षेत्रात येणे कमी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान व पर्यायाने मानव वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत होईल। तसेच श्री मुरतकर सर यांना कुरण विकासासंदर्भात मार्गदर्शन केल्याबाबत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने आभार व्यक्त केले व भविष्यात देखील असेच मार्गदर्शनाबाबत आशा व्यक्त केली। आरसी 24 न्यूज करता राजू भास्करे, अमरावती।